मित्रांनो भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या होती 34 कोटी आणि भारत स्वतंत्र झाला 1947ला. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दुग्ध असायचं. गाई म्हशी दुधाळ जनावरांची भरपूर अशी संख्या होती. तेव्हा आपल्याला दूध मोठ्या प्रमाणात स्वच्छ आणि बिगर पाण्याचं दूध मिळायचं मित्रांनो. तेच काय आपण 50 वर्षापूर्वी जर बघितलं असेल, 45 वर्षापूर्वी जर बघितलं असेल मित्रांनो, की घराघरामध्ये आणि गावामध्ये बकऱ्या, शेळ्या, गाई, म्हशीची दुधाळ जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तेव्हा दुधाचा साठा पूर्ण आपल्या देशवासियांना पुराचा. घराघरात दूध असायचे, कारण गावात एवढे गाई म्हशी असायच्यात. एकदा त्या चाराला सोडल्या की 1 किलोमीटरपर्यंत लाईन लागायची, एवढ्या गाई म्हशी होत्या. तेव्हा आपल्याला दूध घरचं खायला मिळत होतं. मित्रांनो, 1947ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस देशाची लोकसंख्या 34 कोटी होती आणि आज आपल्या देशाची संख्या 140 कोटी झाली. म्हणजे किती पटीने वाढली? 4-5 पटीने आपल्या देशाची लोकसंख्या वाढली. आणि मग एवढं दूध येतंय कुठून? मित्रांनो, आतापर्यंत आपण कधी विचार केला नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण विचार करू. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन या भरारी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज कुठेही बघा तुम्ही, कोणत्याही दुकानात जा, दूध नाही असं कुठंच ऐकलं जाणार नाही. 1947ला देश स्वतंत्र झाला किंवा 50 वर्षापूर्वी तुम्ही जे काही 50-60 वर्षाचे आहात, अशा लोकांच्या काळामध्ये गाई म्हशींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तेव्हा घराघरात दूध असायचं. गावातून ज्यावेळेस जनावर निघायचे गाई म्हशी तर 1 किलोमीटर लाईन लागायचे. त्यावेळेस स्वच्छ असं दूध प्रत्येक व्यक्तीला मिळायचं मित्रांनो, आणि तंदुरुस्त त्यावेळेस आपले शरीर आहे. मित्रांनो, तेव्हा देशाची लोकसंख्या 34 कोटी असताना दूध आपल्याला पुरायचं. पण आज देशाची लोकसंख्या 140 कोटी झाली. आता कधी त्यापेक्षाही जास्त झाली असेल, जनगणनेमध्ये समजेल. मग एवढा दुधाचा साठा कुठून येतो याचा आपण कधी विचार केला नाही मित्रांनो. आपण जे दूध पितोय ना, ते एक प्रकारचं आपण एक विष घेतो, विष. ते दूध डेअरीवाले असेल, हे दूध उत्पादक असेल, एवढे हरामखोर आहेत. त्या 25% दूध आणि 75% त्या ठिकाणी दुधाची भेसळ आहे मित्रांनो. आपण जे लहान लेकरांना जे दूध देतोय ना, ते दूध नसून ते जवळपास थोड्याफार प्रमाणात विष देतोय आपण आपल्या हातानं. कारण एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलाय. हर याच्यात भेसळ आहे. दही असेल, दूध असेल, पेढे असेल, तेल असेल, काय तुमचा तो खाण्याचा पदार्थ असेल, त्यामध्ये भेसळ आहे. आणि या भेसळ करण्याचा कर्दन काळ IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची नुकतीच 25 मेला अन्न व प्रशासन या विभागात बदली झाली. म्हणजे शॉर्टकट म्हणजे FDA या विभागात बदली झाली. 3 दिवसात 53 छापे, म्हणजे 53 ठिकाणी धाडी, 34 जण अटकेत आणि 73 लाखाचा मुद्देमाल त्यांनी भेसळयुक्त असा मुद्देमाल जप्त केला. मग त्यांनी जर 3 दिवसात एवढी मोठी कारवाई केली असेल मित्रांनो, मग या सरकारचे त्या अगोदरच्या डिपार्टमेंटमध्ये जे कोणी असतील, या अन्न व प्रशासन या डिपार्टमेंटमध्ये, त्यांना का जमलं नाही हा प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, असे जर कणखर अधिकारी जर या महाराष्ट्राला, देशाला जर लाभलेत ना, यांच्यासारखे जर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपर्यंत जर असे अधिकारी जर असलेत ना, अशी व्यक्ती जर असेल ना, तर हा भ्रष्टाचार निव्वळ म्हणजे एका महिन्यात भ्रष्टाचार संपेल आणि देशाची प्रगतीशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. एवढा भ्रष्टाचार या देशात वाढलेला आहे. तेलात भेसळ आहे, तुमच्या दुधात भेसळ आहे, पेढ्यात भेसळ आहे, हर कशामध्ये भेसळ आहे. खाण्याच्या पदार्थात भेसळ नसेल असा एखादाही बी मला वाटतं
खायचा पदार्थ आपल्याला सापडणार नाही. आणि 3च दिवसात तुकाराम मुंढे यांनी एवढी जी कामगिरी केली मित्रांनो, आतापर्यंत कोणी केली नाही. हा सरळ आणि स्वाभिमानी असणारा अधिकाऱ्याची जरूरत आहे आपल्या महाराष्ट्राला. आणि म्हणून की काय, असे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची 21 वर्षामध्ये 25 वेळा बदली झाली, 25 वेळा बदली केली. म्हणजे तुम्ही विचार करा, काही अधिकारी जे असते मागं पुढं करणारे, ते एका नियुक्ती झाल्यानंतर त्याच जागेवरती रिटायर होत असतात, कारण त्यांना सर्व चलतं. आणि तुकाराम मुंढे UPSCचे अधिकारी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या पदावरची ते अधिकारी कोणाला भीत नाही. राजकारण्यांचा सुद्धा कर्दन काळे, राजकारणी सुद्धा त्यांच्या जीवावर उठलेले, म्हणजे नेहमी त्यांच्या बार बार बदल्या करतात मित्रांनो. अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची आपल्याला जरूरत आहे. 21 वर्षामध्ये 25 वेळा बदल्या झालेला आतापर्यंत इतिहासात सापडणार नाही. का नको असे अधिकारी या राजकारण्यांना? आपले विजय वडेट्टीवारचं तुम्ही विधानसभेतलं एक भाषण ऐकलं असेल, यांची चीनला बदली करा, जपानला बदली करा. का? तुमच्या याच्यावर बसतो म्हणून? तुम्हाला फक्त भ्रष्ट अधिकारी पाहिजेत. तुकाराम मुंढे सारखे तुमच्या कर्दन काळे, म्हणून अशा अधिकाऱ्याच्या बार बदल्या सरकार करतात. मागच्या 6 महिन्यापूर्वी त्यांची दिव्यांग विभागात बदली झाली होती. कितीतरी दिव्यांग, अंध, अपंग जे काही ST मध्ये प्रवास करणारे जे काही फुकटे लोक होते, त्यांच्यावर कारवाई करण्याचं त्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला. आणि कितीतरी असे डुप्लेट जे वयोवृद्ध, आपण जे नाही, जे 50 वर्षाचे लोकांनी 75 वर्षाचे कार्ड काढले, किंवा डुप्लिकेट अंध, अपंग जे असेल त्यांना सुद्धा कारवाई करून जे काही या सवलतीचा फायदा घेतात त्यांचे पूर्णतः त्यावर निर्बंध आणले. मित्रांनो, अशी का अधिकाऱ्याची आपल्याला जरूरत आहे. आज आपण बघत असेल, मुख्यमंत्र्यांचे काय पंतप्रधानांचे वरदहस्त असलेले रामदेव बाबा यांची ते पतंजली समूहावर त्यांनी धाडी टाकली आणि त्या धाडीत त्यांनी काही भेसळयुक्त मुद्देमाल जप्त केला. पण किती कर्तव्यदक्ष अधिकारी असेल यातून आपल्याला समजतंय मित्रांनो. कोणाच्याही बापाला न घाबरणारा माणूस, एकेकाळचे पंतप्रधानांचे अगदी जवळचे म्हणून मानणारे रामदेव बाबा, मुख्यमंत्र्यांचे वरदहस्त असलेले रामदेव बाबा यांना सुद्धा ते भिले नाही आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत रामदेव बाबाचे फोन सुद्धा गेले असतील मुख्यमंत्र्यांना. पण अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं तरच चांगलं राहील. कारण आज हर वस्तूमध्ये भेसळ आहे. ज्या ठिकाणी दूध डेऱ्या चालतात, कोण म्हणतं कोणतं डिटर्जंट पावडर मिसळले जातंय, युरिया मिसळले जातो, अजून कोणत्या प्रकारचं केमिकल मिसळलं जातं. मग यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि मित्रांनो, त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे, कुठं जरी कोणत्याही अन्नपदार्थामध्ये जर भेसळ होत असेल तर त्यांच्या डिपार्टमेंटला कळवायला पाहिजे. आपली सुद्धा तेवढी जिम्मेदारी आहे. कारण या महाराष्ट्राची लोकसंख्या 13 ते 14 कोटी, मग ते तरी कुठं लक्ष देणार.
पण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, कोणत्या ठिकाणी भेसळ होते, काय होतं. काल परवाचंच उदाहरण पुण्याचं, 14 लोकांचा मृत्यू. ती कोणती हातभट्टी दारू म्हणतात, त्या हातभट्टीच्या दारूमुळं 14 लोकांचं आज कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. त्यांना कोण जिम्मेदार आहे? आणि पुण्यासारख्या शहरामध्ये असं होत असेल तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण चौकामध्ये पोलिसांची लोकसंख्या असते, कितीतरी पोलीस आहे, आणि त्यांना माहिती नसावं हा जो हातभट्टी कारखाना कोणाच्या आदर्शानं चालतो, कोणाच्या आशीर्वादानं चालतो. अशांची चौकशी व्हायला पाहिजे. आज 13-14 लोकांचा त्या ठिकाणी निष्पाप बळी गेला, तेवढं कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. त्या ठिकाणचे जे पोलीस स्टेशन असेल त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे. तेव्हा पुढे अवैध धंदे करणारे जे लोक असतात त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. आणि अवैध धंदे करणाऱ्याचा कर्दनकाळ म्हणजे तुकाराम मुंडे. अशी या माणसाची खरंच आपल्या देशाला, राज्याला गरज आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल जास्तीत जास्त कमेंट करा. आणि दुधात किती प्रमाणात भेसळ असेल तुम्हाला वाटतं कसं, ते कमेंटमध्ये सांगा. कारण आज बघतोय आपण देशाची लोकसंख्या 140 कोटी झाली, आणि एवढी लोकसंख्या असून भरमसार दूध येतंय कुठून त्याचा विचार करा. तुम्हाला गाई म्हशी तर खेड्यात जाऊन बघा तुम्ही, गाई म्हशी राहिल्याच नाही. खेड्यात बैल बी राहिले नाही. त्याचं कारण आहे की आता बैल तो विषय वेगळा आहे, कारण ट्रॅक्टर वगैरे आले त्यामुळं बैल नाही, आणि त्यामुळं गाईसुद्धा नाही. मग एवढं दूध उपलब्ध होतं कुठून? तुम्ही जे दूध पिता ना, तुम्ही फक्त 25% दूध असतं, त्याच्यात वास आहे, आणि 75% भेसळ आहे. खेड्यात कुठेही जातो मी, गाई म्हशी तुम्हाला दिसणार नाही. मग एवढं दूध कुठून येतं याचा विचार आपण करायला पाहिजे. करडईचं पुढं आपल्याला झाड दिसत नाही, मग करडईचं तेल येतं कुठून? भुईमुग कमी झाला, मग शेंगदाणा तेल येतं कुठून? हर खाण्याच्या वस्तूमध्ये मित्रांनो भेसळ आहे. आणि भेसळ जर रोखवायची असेल तर आपलं सुद्धा काही कर्तव्य आहे. कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी असे भेसळ होते तर अन्नामध्ये, तर आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की आपण या अन्न व प्रशासन या डिपार्टमेंटला आपण कळवायला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.